आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हातार बुवा, हो म्हातार बुवा, अहो ऐका तरी. हो म्हातार बुवा, मी किती विनवतोय, अहो थांबा तरी. तुम्ही त्या म्हातारी सवय असे का भांडता? मी कुठे भांडतो? तीच वाद उकरून काढत असते. ते जे काही असेल ते, पण तुम्ही का भांडता? अहो उलट तुम्ही आम्हाला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. आम्ही काय मार्गदर्शन करणार? का नाही? अहो आमच्यावर वेताळाचे संकट आले आहे. त्यातून बाहेर पडावयास आशेचा किरण म्हणून गावात एक शिवलिंग निर्माण झाले, हे तरी मानता ना तुम्ही? माझ्या भाकड गोमातेला त्याच शिवलिंगावर पाना फुटला, हे तर सर्व गावाने पाहिले आहे. थेंबभरही दूध न देणाऱ्या माझ्या गोमातेने ते शिवलिंग पूर्ण भिजवून टाकले होते. म्हणजेच काहीतरी सुखकर होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी आपल्यासारख्या जाणत्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यास त्या वेताळाच्या संकटातून आम्ही नक्की बाहेर पडू शकू. माझी आपल्याला विनंती आहे, आपण कुठेही जाऊ नये, येथेच थांबावे. मी राहीनही समंजसाने, तेही तुमच्या भल्यासाठी, केवळ आणि केवळ तुमच्या भल्यासाठी. पण त्या म्हातारीच्या रागाचं काय करायचं? येता जाता मला बोल लावत असते. सहन करायचे म्हटले तरी किती करायचे? त्यास काही अंत आहे का नाही? तुमचे म्हणणे उचितच आहे. अहो पण काहीतरी मार्ग निघेलच की. तुम्ही आता कुठेही जाऊ नये असे मज वाटते आहे. तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला श्वासापलीकडे गरज आहे. आपण येथेच थांबावे. तुम्ही कोठे राहता? मसन वाटेत. असं बोलू नये. अतिराग बरा नव्हे. तुम्ही एक कार्य करा. तुम्ही त्या म्हातारबाईं सामोरी जाऊ नका. तुम्ही माझ्या समवेत माझ्या घरी चला. तुझ्या गृही आणि तुझ्या सवे, तुझ्या गृही तुझ्या सवे आलो तर तुझ्या घरच्यांना ते रुचेल का? हा माझा माणूस माझ्या सवे असेल, तोही तुझ्या गृही येईल. तुला रुचेल का हे? होय,